नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत EPS 95 पेन्शन धारकांसाठी आलेल्या मोठ्या अपडेट्स बद्दल। सध्या सोशल मीडियावर आणि अनेक न्यूज पोर्टलवर अशी बातमी व्हायरल होत आहे की EPS 95 पेन्शन आता थेट 8,500 पर्यंत वाढणार आणि सरकारने याला मंजुरी दिली आहे। पण या बातमी मागचं सत्य काय आहे? खरंच लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार का? चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। सर्वात आधी समजून घेऊया की EPS म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 ही योजना EPF अंतर्गत चालते आणि खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचारी यामध्ये योगदान देतात। सध्या या योजनेअंतर्गत किमान पेन्शन फक्त 1,000 रुपये आहे। त्यामुळे अनेक पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत। आता नवीन चर्चेनुसार सरकारकडे किमान पेन्शन 3,000 ते 7,500 किंवा त्याहून अधिक करण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याचं सांगितलं जात आहे। काही रिपोर्ट्स मध्ये 8,500 पर्यंतचा आकडा देखील सांगितला जातोय। पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, अद्याप केंद्र सरकार किंवा EPF कडून अधिकृतपणे 8,500 पेन्शन मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही। अनेक वेबसाइट्स आणि YouTube चॅनलवर व्हायरल होत असलेल्या बातम्या या प्रस्ताव आणि चर्चा या स्वरूपात आहे। तरी सुद्धा पेन्शन वाढीबाबत सरकारवर मोठा दबाव आहे, कारण वाढती महागाई, औषधांचे खर्च आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेता EPS 95 पेन्शनधारक सातत्याने आंदोलन करत आहेत। अनेक संघटनांनी किमान 7,500 पेन्शन आणि DA देण्याची मागणी केलेली आहे। जर भविष्यात सरकारने पेन्शन वाढ मंजूर केली तर त्याचा फायदा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होऊ शकतो। विशेषतः ज्यांची सध्याची पेन्शन खूप कमी आहे त्यांना मोठा दिलासा मिळेल। आता प्रश्न येतो की कोणाला फायदा होऊ शकतो? जर सरकारने नवीन नियम लागू केले तर EPS 95 अंतर्गत येणारे निवृत्त कर्मचारी, 10 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेले सदस्य, EPF मध्ये नियमित योगदान दिलेले कर्मचारी यांना या वाढीचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, सध्या सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकृत नोटिफिकेशनची वाट पाहणे, कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवणे योग्य नाही। जेव्हा सरकार किंवा EPF कडून अधिकृत निर्णय जाहीर होईल तेव्हा आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचू। तर तुम्हाला काय वाटतं? EPS पेन्शन खरंच 8,500 पर्यंत वाढायला हवी का? तर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।